पंतप्रधान मोदींनी शिवरायांना अभिवादन केलंय। आज शिवरायांची 394वी जयंती आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मोदींनी व्हिडिओ पोस्ट करून विनम्र अभिवादन केलं। एक दूरदर्शी नेता, निर्भय योद्धा, संस्कृतीचे रक्षक आणि सुशासनाचे मूर्त रूप, त्यांचं जीवन पिढ्यांना प्रेरणा देतं अशा आशयाचं ट्विट मोदींनी केलं। और राष्ट्रीयता की जय जयकार समाहित। काँग्रेस नेते राहुल गांधींनीही शिवरायांना अभिवादन केले। शौर्य आणि शौर्याचे प्रतीक, शौर्य आणि पराक्रमाचे उदाहरण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। अन्यायाविरुद्धच्या लढ्यात त्यांची निर्भयता आम्हा सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहील असं ट्विट गांधींनी केलंय। किल्ले शिवनेरीवर आज शासकीय शिवजयंती साजरी करण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला। शिवजन्मस्थळी पाळणा गाऊन शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला। शिवजयंतीनिमित्त रायगडावर पोलीस दलाकडून छत्रपती शिवाजी महाराजांना सलामी देण्यात आली, तर किल्ल्यावरती विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। शिवरायांना अभिवादन करण्यासाठी यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते। कोल्हापूरच्या कागलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी झाली आहे। यानिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली, तर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शिवाजी महाराज पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला। रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी झाली। माणगाव शिवजयंती उत्सव आणि रक्तदान शिबिर सेवाभावी संस्थेनं महारक्तदान शिबिर भरवलंय। त्याला तालुक्यातील रक्तदात्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला। दिवसभरात तब्बल 200 पिशव्या रक्त यातून संकलित झालं। गेली 8 वर्ष हा उपक्रम राबवला जातोय। अहमदनगरच्या नेवासेमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी झाली। यावेळी शनी-शिंगणापूर रोड लगत तब्बल 3 एकर क्षेत्रावर छत्रपतींची सुबक रांगोळी काढण्यात आली। ही भव्य रांगोळी पाहायला अनेकांनी गर्दी केली। अहमदनगरच्या कोपरगावमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली आहे। कोपरगावचे अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अशा प्रकारे अनोख्या पद्धतीने शिवरायांना अभिवादन केलं। नागपुरात महालस्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवतीर्थ इथं पहाटेपासूनच शिवजन्मोत्सवाचा दिमाखदार सोहळा सुरू आहे। पहाटे 5:30 ला पालखी सोहळा झाला, त्यानंतर महाराजांचा अभिषेक झाला। शिवस्वरूप वादन, आरती, शिवस्तुती या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। यावेळी हजारोंच्या संख्येनं तरुणाई शिवजन्मोत्सवात पहाटेपासूनच सहभागी झाली। हिंगोलीत शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांच्या पुतळा आणि परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। या निमित्तानं छत्रपती शिवरायांचे विलोभनीय रूप बघायला मिळालं। विद्युत रोषणाईची दृश्य खास झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी।